पर्यंत गेला पाहिजे। अरे इथं कीर्तनात टाळी वाजवावी, इथं नाचावं, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू चकी। अरे माझ्या मामांच्या दरबारामध्ये नाचता आलं पाहिजे, माझ्या देवाच्या दरबारामध्ये इथं नाचावं, इथं गावं, इथं खेळावं, इथं आनंद घ्यावा। ऐका माझे मामा, तुमच्या आमच्यावरती उपकार केल्याशिवाय राहत नाहीत गड्या। ए बाळू मामा हो, बाळू मामा, बाळू मामा हो, बाळू मामा, बाळू मामा, बाळू मामा हो, बाळू मामा, ए बाळू मामा, बाळू मामा, बाळू मामा, बाळू मामा, बाळू मामा, बाळू, ए बाळू मामा, बाळू मामा, बाळू मामा, मोक्ष दिल्याशिवाय राहत नाही गड्या। मग जो जन्माला आलाय त्याला मरायचे, मग माणसानं मरण्याच्या अगोदर कीर्ती उत्तम केली पाहिजे। तुका म्हणे का मरण्याची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे। ही झालेली सेवा तुम्हाला सर्व संत मायबापांच्या चरणी समर्पित करते। बोलण्याच्या ओघात एखादा चुकीचा शब्द गेला असेल, तुमची मुलगी तुमची नात या नात्याने मला माफ करा, पुन्हा पुन्हा तुमच्या चरणाची सेवा करण्याची संधी मला द्या। ही झालेली सेवा तुम्हाला सर्वांच्या चरणी समर्पित करते आणि सेवेला इथंच पूर्ण विराम देते। जे माझ्या बरोबर असेल ते माझ्या सद्गुरूचं, जे माझ्या चुकीचं असेल ते माझ्या अल्पशा बुद्धीचा दोष समजा। आपल्या पायातली चप्पल तुटली तर लेख म्हणून जसं आपण आपली पायातली चप्पल तुटली तर शिवून घालतो, तसं बोलताना एखादा वेडा वाकडा शब्द गेला असेल, तुमची मुलगी तुमची लेक या नात्याने मला माफ करा। ही झालेली सेवा संत सद्गुरू बाळूमामांच्या मुळे महाराजांच्या, माझ्या जन्मदात्या मातापित्यांच्या, गुरुवर यांच्या, पांडुरंगाच्या सर्वांच्या चरणी समर्पित करते। सेवेला इथंच पूर्ण विराम देते। तुम्ही तर शांत चित्तेने कीर्तन ऐकलं, तुमचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते। जो कोणी कीर्तनात बोललं असेल, कीर्तनात झोपलं असेल, त्याचं डबल धन्यवाद व्यक्त करते आणि झालेली सेवा तुम्हाला सर्व संत मायबापांच्या चरणी समर्पित करून सेवेला इथंच पूर्ण विराम देते। ज्ञानेश्वर या मठावरती चालू आहे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचा अखंड हरिनाम सप्ताह। त्या माझ्या संत सद्गुरू बाळूमामांच्या आशीर्वादानं आणि आला ना तुम्ही इथं कीर्तनाला, आणि आज तुमच्या आरतीताईच्या, तुमच्या लेकीच्या कीर्तनामध्ये म्हणला ना, धनी मला ही दाखवाना विठुरायाची पंढरी। तिथं जर तुमचा पती, तुमचा मालक आला असला आणि त्यानं जर ऐकलं ना, आपली पत्नी, आपली बायको म्हणते धनी मला ही दाखवाना विठुरायाची पंढरी, तर तुमचा पती, तुमचा मालक तुम्हाला पंढरपूर बघायला घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही। म्हणून जरा म्हणा, ऐ पुरुष मंडळ, तुम्ही जरी यांचा पती असला, यांचा मालक असला ना, तुमचा सुद्धा पती, तुमचा सुद्धा मालक पंढरीचा पांडुरंग परमात्मा आहे। तुम्ही सुद्धा त्या पंढरीच्या पांडुरंग परमात्म्यासाठी, त्या जगाच्या मालकासाठी सर्वांनी माझ्या पाठीमागं फक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी, फक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी। तो देव मुक्ती मोक्ष दिल्याशिवाय राहणार नाही। आत्मापूर आपल्यापासून बरच लांब आहे, नाही जाता आला आत्मापूरला नका जाऊ, पण पंढरपूरला गेल्यानंतर त्याच आत्मापूरच्या राजाचं संत सद्गुरू बाळूमामांचं ऐसी चंद्रभागा ऐसे विमातीर, ऐसी चंद्रभागा ऐसे विमातीर, ऐसा विठेवरी देवा बोले, ऐसा विठेवरी देवा ऐसी चंद्रभागा ऐसे विमातीर, ऐसी चंद्रभागा ऐसे विमातीर, ऐसा
ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर ऐसा कटेवरी देव कोटे. त्या देवासारखं कोणी नाही गड्या. मग तिथं जायचं, त्या देवाचं नामस्मरण करायचं, त्या देवाची भक्ती करायची, आई वडिलांची सेवा करायची, आई वडिलांना माझं म्हणायचं. आज ज्यांचं कीर्तनाचं सौजन्य आहे त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळी वाजवा बरं. आज ज्यांचं अन्नदान आहे त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळी वाजवा बरं. आज ज्यांचं कीर्तनाचं सौजन्य आहे, किरण ज्ञानदेव गावडे ना, किरण ज्ञानदेव गावडे, त्या दादांसाठी एकदा जोरात टाळी वाजवा. ऐका ऐका, अन्नदाते दानशूर असे दानशूर दाते असावे लागतात, तेव्हा कुठं हा कार्यक्रम होतो. हा कार्यक्रम मी एकट्याचा नसतो, हा खेळ नव्हे एकल्याचा. म्हणून मेळविला की खेळविला की कशा करता हे सगळं सगळ्यांना मिळून केल्यानंतर हा कार्यक्रम चांगला होत असतो. तुम्ही सगळेजण एवढं चांगलं कार्य करताय, सगळे सहकार्य करताय, म्हणून हा सुंदर कार्यक्रम होतोय गड्या. ऐका, चांगल्या ठिकाणी अशा दानशूर दात्यांचं कौतुक निश्चित केलं पाहिजे गड्या. अन्नदात्याचं, सौजन्यदात्याचं, त्यांच्याशिवाय हा कार्यक्रम होत नाही गड्या. अशा ठिकाणी तुम्ही दान धर्म करा, अशा ठिकाणी खर्च करा. देव तुम्हाला कधीच काही कमी पडू देणार नाही गड्या. तो देव आहे गड्या. त्या देवाला जर आपण दान केलं तर तो देव आपल्याला काही कमी पडू देईल का हो? देणार नाही. त्या देवाचं नामस्मरण करा, त्या देवाची भक्ती करा. कीर्तनाला आलेले माय बापांनो, तुम्हाला माझं सांगणं असेल, तुम्हाला माझी विनंती असेल, ऐकाकडे ऐका. आईची किंमत आहे तोपर्यंत कळत नाही, आई गेल्यानंतर किंमत कळल्याशिवाय राहत नाही गड्या. अरे आई म्हणजे काय असते तर ऐकाकडे ऐका. अरे आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. जिला देव कळाला ना त्याला आई, ज्याला आई कळाली ना त्याला देव कळाला गड्या. अरे ज्यावेळेस आईच्या रक्ताचे 4 थेंब असतात तेव्हा कुठं दुधाचे 2 थेंब तयार होतात. अरे रक्ताचं दूध करून पाजते ती माय असते रे गड्या. घरामध्ये सगळं काही असू द्या, आई नसू द्या, घरात कुणालाच करमत नाही गड्या. म्हणून आई, ज्याला कळाला बाप त्याला कळाला विठोबा, आणि ज्याला कळाली आई त्याला कळाली रखुमाई गड्या. ऐका ऐका, कीर्तनाला आलेले पुरुष मंडळ बरेच असे असतील की जे आपल्या बापाला बोलत नसतील. ऐका दादा, ऐका ऐका, तुमच्या आरतीताईचं तुम्हाला सांगणं असेल, अरे कधीतरी रे कधीतरी त्या बापाजवळ जा आणि त्या बापाला विचारा, बाबा जेवला का? अरे त्या म्हाताऱ्या बापाला, त्या म्हाताऱ्या आईला जेवलं का विचारलं ना, त्या म्हाताऱ्या बापाला, त्या म्हाताऱ्या आईला आनंद होईल. तो म्हातारा बाप आणि ती म्हातारी आई म्हणेल, माझा दादा, माझा लेक, माझी सून मला जेवलं का विचारते. एवढा आनंद त्यांना वाटेल गड्या. अरे कधीतरी रे कधीतरी त्या म्हाताऱ्या बापाला आणि त्या म्हाताऱ्या आईला विचारा, आई बाबा बरं वाटतं का? अरे त्या म्हाताऱ्या आईला आणि म्हाताऱ्या बापाला विचारलं ना, बरं वाटतं का? अरे तोच म्हातारा बाप आणि म्हातारी आई म्हणेल, दादा झाडाचं पिकलं पान आता गळून पडायचं, शरीर थकणार, हातपाय दुखणार, आता कशाचं बरं वाटायचं बाबा, दवाखान्यामध्ये जायचं का? अरे असं म्हटल्यानंतर तोच तुमचा म्हातारा बाप म्हणेल, आता वय झाल्यानंतर शरीर थकलंय, हातपाय दुखणार, उगच दवाखान्यामध्ये जाऊन पैसे खर्च करायला नको. तो तुमचा बाप असतो गड्या, तो तुमचा बाप असतो. कधीतरी कधीतरी ऐका 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 ऐका, कधीतरी न मागता त्या बापाच्या हातामध्ये फक्त आणि फक्त 100 रुपयाची नोट द्यायची. किती रुपयाची? 100 रुपयाची. ऐका माय बापांनो, अरे 100 रुपयाची नोट जर तुम्ही तुमच्या म्हाताऱ्या बापाच्या हातामध्ये दिली ना, तो बाप अख्ख्या गावामध्ये जाईल आणि अख्ख्या गावाला ओरडू ओरडू सांगेल, माझ्या दादानं, माझ्या लेकरानं, माझ्या बाळानं मला न मागता 100 रुपये दिले गड्या. अरे एवढा आनंद त्या बापाला वाटेल गड्या, एवढा आनंद त्या बापाला वाटेल. न मागता 100 रुपयाची नोट द्यायची. दिलंही तुम्ही 100 रुपये, तो म्हातारा बाप काय करणार आहे गड्या? माफी मागून वाक्य बोलते, पूर्वीची माणसं व्यसन करायची, म्हातारा खात असेल तंबाखू आणि 10 रुपयाची तंबाखूची पुडी राहिलेले 80-90 त्याच्या खिशामध्ये ठेवेल. आणि शाळेमध्ये तुमचं लेकरू म्हणजे त्या म्हाताऱ्याची नात किंवा नातू शाळेमध्ये निघाला ना, तोच घरामध्ये बसलेला म्हातारा आणि तीच म्हातारी हाक मारेल, ए ताईडे, ए सोन्या इकडे ये, इकडे धर, तुला खाऊसाठी पैसे धर. ऐका ऐका दादा नो, अरे दिले तुम्ही 100 रुपये तर ते जाणार कुठे, येणार तर मात्र तुमच्याच लेकराकडे आहेत ना गड्या. मग न मागता द्यायचे. अरे काय जगाचे आई बाप काय सांगू गड्या. माझ्या माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांचा अधिकार एवढा मोठा, अधिकार एवढा मोठा. ऐका माय बापांनो, आज तुम्ही श्रीमंत झाला, आज माय माऊल्यांच्या गळ्यामध्ये डायमंड सेट आले, जेवायला डिनर सेट आले, झोपायला सोफा सेट आले, पण ऐका गड्या ऐका, माणसांचे माइंड मात्र अपसेट झाले. कुणाचं माय बाप सांगू. माझ्या माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांनी या समाजाकडे बघितलं. आजही माझ्या माऊलींचा इतिहास आठवला ना गड्या, आजही आमच्या डोळ्यातून पाणी येतं. काय समाजानं त्रास द्यावा माझ्या माऊलींना, फार त्रास दिला गड्या. एवढा त्रास देऊन सुद्धा माझे माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांनी विचार केला, अरे आई वडिलांना देहांत प्रायचित्त घेतल्यानंतर आईचं प्रेम नाही माझ्या माऊलींना मिळालं. माझ्या माऊलींना विचार केला, या जगामध्ये आईचं प्रेम मिळालं नाही म्हणून किती त्रास मला झाला. अशी समाजात कितीतरी लोक आहेत की माझ्या त्या लेकरांना आईचं प्रेम मिळत नाही म्हणून माझ्या माऊलींना काय केलं,
तर लेकरांची आई होण्याचं काम माझ्या माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांनी केलं गड्या. अरे ज्याला बाप नाही ना त्याचा बाप म्हणजे पंढरीचा पांडुरंग परमात्मा आहे, आणि ज्याला आई नाही ना त्याची आई म्हणजे माझे माऊली महावैष्णव ज्ञानोबरायत. न मागता बापाला पैसे द्यायचे गड्या. अरे जगाचा बाप काय सांगू मी, माझा बाप सांगेल बापा इतकं प्रेम या जगाच्या पाठीवरती दुसरं कोणीच करत नाही गड्या. आजही मी माझ्या बाबांना जर कीर्तन करून, माझे बाबा कधीच मला म्हणत नाही तैडे तू कीर्तन केलेलं पैसे माझ्या जवळ दे, माझ्याकडे ठेव. अरे कीर्तन करू नये म्हणून फार दिवस मला कीर्तन, गावातली लोक फडकरे असल्यामुळे बऱ्याच दिवस कीर्तन करता आलं नाही. पण ऐका गडे ऐका, मी वयाच्या 9 वर्षाच्या असल्यापासून कीर्तन करत होते, पण गावातली फडकरी लोक असल्यामुळे मला कीर्तन करायला नको वाटायचं. मला शाळेत शिक्षण घ्यायला आवडायचं, पण तोच माझा बाप म्हणायचा तैडे तुला कीर्तनकार व्हायचंय. आजही मी कीर्तन केलं ना बाबा, माझा बाप कधीच मला पैसे मागत नाही बाबा. मी माझ्या कीर्तनाचे पैसे माझ्या आईच्या आणि माझ्या बापाच्या हातामध्ये दिले ना. अरे आजही माझा बाप आणि माझी आई अख्ख्या गावामध्ये ओरडू ओरडू सांगते माझी ताईडी माझी लेक, माझं कीर्तन करून माझी ताईडी माझी लेक मला पैसे कमवून देते. एवढा आनंद त्या माय बापाला वाटतो गड्या. ऐका माय बापांनो, आपल्याला कुठपर्यंत मोठं व्हायचंय. अरे जोपर्यंत आपल्या कर्तृत्वावरती आपल्या माय बापांच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू येत नाहीत ना गड्या, तोपर्यंत आपल्याला आपलं कर्तृत्व आणि आपला स्वाभिमान आपल्याला ठेवायचा गड्या. तोपर्यंत जोपर्यंत आपल्या माय बापांच्या आपल्यासाठी डोळ्यामध्ये आनंद अश्रू येत नाहीत आणि आपल्या कौतुकावरती आपल्या माय बाप जोपर्यंत टाळी वाजवत नाहीत ना, तोपर्यंत आपल्याला आई वडिलांची किंमत करता आली पाहिजे. जगामध्ये सगळं काही मिळेल, पण एकदा गेलेले मायबाप गेले की पुन्हा मिळणार नाही गड्या. अरे कोण आहे जगातला श्रीमंत? अरे ज्याच्याकडे गाडी तो श्रीमंत अजिबात नाही, ज्याच्याकडे माडी तो श्रीमंत अजिबात नाही, ज्याच्याकडे शेतीवाडी तो श्रीमंत अजिबात नाही. ऐका ऐका माय बापांनो, अरे ना गाडीवाला श्रीमंत आहे, ना माडीवाला श्रीमंत आहे, ना शेतीवाडीवाला श्रीमंत आहे. अरे ज्याच्याकडे विठ्ठलासारखा बाप आणि रुक्मिणी सारखी आई आहे ना गड्या, त्याच्यासारखा श्रीमंत या जगामध्ये दुसरा कोणी नाही. अरे श्रीमंत आहे मी, माझ्याकडे विठ्ठलासारखा बाप आहे. तुम्ही सुद्धा श्रीमंत आहे, तुमच्यासारखा विठ्ठलासारखा बाप आणि रुक्मिणी सारखी आई आहे गड्या. अरे जीवनामध्ये सगळं काही मिळेल, पण एकदा गेलेले मायबाप गेले की मिळणार नाही गड्या. तुला मिळेल बंगला गाडी शेतीवाडी मोटार माडी, आई बाप मिळणार नाही ही जाण राहू दे थोडी. म्हातारपणी त्या आई बापाला, म्हातारपणी त्या आई बापाला लावशील भीक मागाया. गाया जिजवून तुझ्या शिरावर कोरली सुखाची छाया रे वेड्या, मिळणार नाही तुलाय बाबाची माया, मिळणार नाही तुलाय बाबाची माया, मिळणार नाही तुलाय बाबाची माया. तुला मिळेल बंगला गाडी शेतीवाडी मोटार माडी, आई बाप मिळणार नाही ही जाण राहू दे थोडी. म्हातारपणी त्या आई बापाला, म्हातारपणी त्या आई बापाला लावशील भीक मागाया. काया जिजवून तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया रे. मिळणार नाही तुलाय बाबाची माया, मिळणार नाही तुलाय बाबाची माया. आई वडिलांची सेवा करा. देवाला माझं म्हणा, देशाला माझं म्हणा, आपल्याला आई वडील मायबाप सगळे काही कळालं पाहिजे गड्या. म्हणून या देहाचा नाश नाही तर अविनाश व्हावा असं प्रत्येकाला वाटतं, तर त्या देवाच्या नावाचं वेळ लावून घेतलं पाहिजे. अविनाश करूया पुली ऐसे लावे मनापिसे देव गोविंदाचे. तो देव या देहाचा अविनाश केल्याशिवाय राहणार नाही गड्या. मग तुमच्या या पुण्यभूमी पावनभूमी नगरीमध्ये जगाचा बाप ज्या जिल्ह्यामध्ये नांदतो असा तो सोलापूर जिल्हा, त्याच जिल्ह्यामध्ये आपलं असणारं हे जलभावी गाव. आणि या गावामध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संत सद्गुरू मुले महाराज असतील त्यांच्या पुण्यतिथी निमित्त चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह. त्या निमित्तानं आजची 4थ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा सर्व संयोजक आयोजक नियोजक ग्रामस्थ असतील सर्वांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते की त्यांच्याकडून आज या ठिकाणी माझ्या वाटेला आलेली सेवा फार सुंदर फार गोड नियोजन आहे गड्या. सगळे गायनाचार्य महाराज मंडळी असतील सगळ्यांचंच आता मनापासून धन्यवाद व्यक्त करते. आता कुणाचं नाव घ्यावं कुणाचं ठेवावं हे मलाच कळलं नाही गड्या. आकाश महाराज असतील,
नवनाथ महाराज असतील, टिळेकर महाराज असतील, दीक्षित महाराज असतील, संजय महाराज असतील, व्यासपीठ चालक असतील, माझ्यावरती लेकीसारखं प्रेम करत असणारे आपले चोपदार जगदीश महाराज असतील, उत्कृष्ट असे दोन्ही मृदुंगाचार्य असतील, बाबा असतील, दोन्ही विनेकरी असतील, बाबा असतील, ताई असतील, आता सगळे गावकरी भजनी मंडळी असतील, ह्या सगळ्यांसाठी एकदा जोरात टाळी वाजवा बरं. हा आपल्याला झालेला कार्यक्रम पुन्हा पाहता यावा, बघता यावा यासाठी ओम साई क्रिएशन या यूट्यूब चॅनलवरती शूट केलेलं आहे. त्या शूट करण्याचं काम ज्यांनी केलं रोहित दादा, ओम साई क्रिएशनचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. शिवारनामा कीर्तन विश्व असेल या यूट्यूब चॅनलवरतीही झालेला कार्यक्रम तुम्हाला आम्हाला पाहायला मिळणार आहे. त्या यूट्यूब चॅनललाही सबस्क्राईब करा, त्याच्यावरतीही बघा. आज या ठिकाणी मला कीर्तनासाठी ज्यांनी बोलवलं, कीर्तनासाठी ज्यांनी संपर्क साधला असे असणारे स्वप्नील भैया राऊत, त्यांचंही मनापासून धन्यवाद व्यक्त करते. आजच्या कीर्तनाचे सौजन्य जे असतील किरण ज्ञानदेव गावडे, त्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं, ती म्हणजे माईक सिस्टीम, ती अत्यंत छान होती, त्याबद्दल त्यांचंही मनापासून धन्यवाद व्यक्त करते. कुणाचं राहिलं नाही ना? नाहीतर तुम्ही म्हणसाल बोलवलं नेमकं हिला कुणी, उगच त्या स्वप्नील भैयांनी कॉल केला म्हणून त्यांना बोलायचं, उगच त्या आदिनाथ महाराजांच्या इथं मठावरती सप्ताह म्हणून आदिनाथ महाराजांना म्हणायचं. पुरीने सगळ्यांची नावं घेतली पण आमचं नाही नाव घेतलं. राहिलं नाही ना कोण इथं? आज या ठिकाणी ज्यांची पंगत आहे, आजचे अन्नदाते असतील उत्तम कुंभार, त्या दादा त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळी वाजवा बरं. झाले का? झाले सगळ्यांची नावं घेऊन, राहिलं नाही ना कोण? बस कोणी जरी राहिलं असतं राय का, टाळ वाजे मृदुंग वाजे, वाजे हरीचा विना, तुम्हा सर्वांचं नाव घेते, मुखानं विठ्ठल विठ्ठल म्हणा बाबा. आता सगळेजण झाले, आता कोणी राहील? उगच त्या आदिनाथ महाराजांना उगच त्या स्वप्नील भाई कॉल केला म्हणून सगळे संयोजकांनी आयोजकांनी म्हणून आहे गड्या, ती पोरीनं सगळ्यांची नावं घेतली ना, आमचंच नाव घ्यायचं राहिलं. आता सगळ्यांची झाली ना सगळ्यांची? ऐका गडे ऐका, तुम्ही म्हणसाल काय होत आई, सौजन्य असतील, अन्नदाते असतील, सगळ्यांचं धन्यवाद करताय. आम्हीच जर कीर्तनाला नसतं तर तुमचं कीर्तन कुणी ऐकलं असतं म्हणसाल का? अय म्हणसाल का? एकाच तालुक्यातले, एकाच जिल्ह्यातली, तुमचीच लेक, तुमचीच नात, तुमचीच बहीण, तुमचीच मुलगी, काय सांगाव पुन्हा? तुम्ही मला बोलवताय का नाही बोलवताय, मी येते का नाही, तुम्ही मला बोलवताय का नाही, हे सांगता येणार नाही गड्या. पण ऐका, आज आला ना तुमच्या आरतीताईच्या कीर्तनाला, ऐका माय बापांनो, अरे आज तुमच्या आरतीताईच्या, तुमच्या लेकीच्या कीर्तनातून जाताना रिकामी हाताने नाही जायचं, तर आज तुमच्या आरतीताईच्या कीर्तनातून जाताना तुमची संपत्ती घरी घेऊन जायचं. ऐका माय बापांनो, काय आहे तुमची संपत्ती? अरे 2 कोटीचा बंगला म्हणजे तुमची संपत्ती नाही, 5-25 एकर जमीन म्हणजे तुमची संपत्ती नाही, तुमचा बँक बॅलन्स म्हणजे तुमची संपत्ती नाही, तुमच्या बंगल्यासमोर 5-25 लाखाची 4 व्हीलर गाडी म्हणजे तुमची संपत्ती नाही. ऐका माय बापांनो, अरे ना तो बंगला तुमची संपत्ती आहे, ना ती गाडी तुमची संपत्ती आहे, ना तो जमीन जुमला तुमची संपत्ती आहे. अरे तुमच्या उदरी जन्माला आलेली तुमची लेकरं आहेत ना गड्या, ती तुमची संपत्ती आहे, ती जपा. आयुष्याची संपत्ती जपली म्हणून समजा गड्या. अरे आज तुमच्या आरतीताईच्या कीर्तनातून एवढंच घेऊन जा. ही झालेली सेवा तुम्हाला सर्व संत मायबापांच्या चरणी समर्पित करते. माझ्या जन्मदाते गुरुवर्य माझे वडील असतील त्यांच्या चरणी ही सेवा समर्पित करते. संत सद्गुरू बाळूमामांच्या चरणी ही सेवा समर्पित करते. ज्यांच्या पुण्यतिथी निमित्त हा कीर्तन महोत्सव चालू आहे, अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे, ते मुळे महाराज असतील त्यांच्या चरणी ही सेवा समर्पित करते. मठाधिपती आदिनाथ महाराज चोरमले असतील त्यांच्या चरणी ही सेवा समर्पित करते. आता तुम्ही सगळी माझीच माणसं आहे, माझ्यावरती मुलीसारखं प्रेम करणारी लोक आहे. आता काय करा, ज्यांना 1 मुलगी असेल त्यांनी मला दुसरी म्हणा, ज्यांना 2 असतील त्यांनी मला तिसरी, ज्यांना 3 असतील त्यांनी मला चौथी, ज्यांना 1ही नसल त्यांनी मला दत्तक घ्या. घेताय का? कसं बरं ऐका जाऊ द्या, दत्तक नाही घेता आलं 7-12 माझ्या नावावर करा. ऐका गडे ऐका, विनोदाचा भाग सोडा, पायात ते चप्पल तुटली शिवून घालतो तसं बोलताना एखादा वेडा वाकडा शब्द गेला असेल, तुमची मुलगी तुमची नात या नात्याने मला माफ करा आणि पुन्हा तुमच्या चरणाची सेवा करण्याची संधी द्या. सर्वांनी दोन्ही हात वरती करायचं, त्या जगाच्या मालकाचा आत्मापूरच्या राजाचं 2 मिनिटं भजन करायचं, कीर्तनाचा शेवट करायचा. सर्वांनी दोन्ही हात वरती. जे मी तुम्हाला सांगितलं, भंडाऱ्याची ताकद किती आहे. भंडारा इथंच का लावायचा असतो, तर इथं माणसाचं भाग्य असतं, माणसाचं नशीब असतं, माणसाचं कर्म असतं, म्हणून कपाळाला काय लावायचं असतो? भंडारा लावायचा असतो. काल काय आनंदाचा दिवस होता माझ्या संत सद्गुरू बाळूमामांचा. काल काय होता? भंडारा महोत्सव होता गड्या. बसलेले ऐका गड्या ऐका, तुम्ही आम्हाला काय पाहिजे म्हणून आम्ही इथं आलोय. मी सांगितलंय तुम्हाला काय पाहिजे, माणसाला सुख पाहिजे. संसारात सुख आहे का? संसारा व्यवहारच दुःखाचा आहे, तिथं काही सुख मिळणार नाही. संसार सुखाचा आहे का दुःखाचा आहे? तुम्ही म्हणता
चालताय एवढं का विचारताय? ऐका माय बापांनो, माझं अजून झालं नाही म्हणून विचारते. अजून 3-4 वर्षानं मीही करणार आहे, माझंही होणार आहे. मग झाल्यानंतर मलाही अनुभव येणार आहे, मलाही कळणार आहे संसार सुखाचा आहे का दुःखाचा आहे. मग आता तुम्हाला संसार सुखाचा वाटतोय की दुःखाचा? हा, आधीच मी बहिरी आहे, मला ऐकायचं कमी आहे. वाटतं का तुम्हाला मी बहिरी आहे? अजिबात बहिरी नाही. तुम्ही बोललेला आवाज माझ्यापर्यंत यावा म्हणून फक्त मी बहिरी आहे म्हटलं. गैरसमज करून घेऊ नका. मी काय बहिरी नाही. तुम्ही आहे का बहिरी? मग बोला ना जरा जोरात. माझा बोललेला आवाज तुमच्यापर्यंत येतोय ना? बोला जरा, बोला. बोलणारी माणसं मला फार आवड. संसार सुखाचा आहे का दुःखाचा आहे? दुःखाचा आहे. तरी पण माणूस काय संसारामध्ये हुशार होत नाही. माणसानं संसारात हुशार झालं पाहिजे गड्या. संत तुकडोजी महाराज काय गोड म्हणतात ऐका गड्या, ऐका. संसार दुःखाचा आहे पण संसारात माणूस हुशार होत नाही. माझे संत तुकडोजी महाराज किती गोड म्हणतात. संसारात सुख नाही हुशारी धर, कोणाचे गणगोत कोणाचे घर, कोणाचे गणगोत कोणाचे घर, कोणाचे गणगोत कोणाचे घर, कोणाचे गणगोत कोणाचे घर. संसारात सुख नाही हुशारी धर, संसारात सुख नाही हुशारी धर, कोणाचे गणगोत कोणाचे घर, कोणाचे गणगोत कोणाचे घर. कोणाचे गणगोत कोणाचे घर, कोणाचे गणगोत कोणाचे घर. हे सर्व मंदी माझं माझं मीच आहे करता, चुटकी सारखा निघून जाशील कोणी नाही हो धरता. सर्व मंदी माझं माझं मीच आहे करता, चुटकी सारखा निघून जाशील कोणी नाही हो धरता. जैसे हातून कर्म केले तैसे उमर, जैसे हातून कर्म केले तैसे उमर. कोणाचे गणगोत कोणाचे गणगोत कोणाचे घर, कोणाचे गणगोत कोणाचे घर. कोणाचा चुलता काका कोणाचा मामा, बायकोचे गणगोत काही नाही कामा. कोणाचा चुलता काका कोणाचा मामा, बायकोचे गणगोत काही नाही कामा. स्वार्थापोटी माया सारी जीवाला घोर, स्वार्थापोटी माया सारी जीवाला घोर. कोणाचे गणगोत कोणाचे घर, कोणाचे गणगोत कोणाचे घर, कोणाचे गणगोत कोणाचे घर. हे धनसंपदा जवळ आहे जमले पहा सारे, संकटाची वेळ येता उडाले हे पारे. धनसंपदा जवळ आहे जमले पहा सारे, संकटाची वेळ येता उडाले हे पारे. साथी तुझा कोणी नाही आता तुमर, साथी तुझा कोणी नाही आता तुमर. कोणाचे गणगोत कोणाचे घर, कोणाचे गणगोत कोणाचे घर, कोणाचे गणगोत कोणाचे घर, कोणाचे गणगोत कोणाचे घर. होय का? या संसारात सुख नाही गड्या, कोणी कोणाचं नाही गड्या. एकटा आलो एकट्याला जावं लागणार आहे, एकट्याला मरावं लागणार आहे. हा निसर्गाचा, हा संस्कृतीचा नियम आहे गड्या. मग तुम्ही आम्ही इथं आलो कशा करता आलो? बोला ना. लक्ष आहे का नाही? इथं सगळे कव्हर एक क्षेत्राच्या बाहेर, नेटवर्क कुणालाच नाही. हा, लक्ष नाही तुमचं मी काय सांगते ते? विचार करा गड्या, ऐका. बोलत जरा माझ्यासोबत. स्टँड वरती बस येण्याच्या अगोदर जावं का बस पुढे निघून गेल्यावर जावं? बोला बोला ना. अय हाफ तिकीट माई माऊल्या, स्टँड वरती बस येण्याच्या अगोदर जावं का बस पुढे निघून गेल्यावर जावं? तुम्ही पण काळजी करू नका बाबा. तुम्हाला पण काहीच, त्यांना तर हाफ तर आहे, तुम्हाला तर काहीच नाही बाबा. कुणी हाफ तिकीट म्हणजे बसला आपल्या हाफ तिकीट योजना चालू केली, परत लाडकी बहीण योजना चालू केली. अय लाडक्या बहिणी, आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण? लाडक्या बहिणी लाडक्या भावाला विसरला की काय? हाफ तर येत आहेत ना? विसरला लाडक्या भावाला? काय करावं आता बाबा? तुम्हाला लाडका भाव विसरून तुम्ही गेला म्हणजे काय करायचं आता? लाडक्या भावाला विसरला तुम्ही? आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तुमचा लाडका भाव कोण? बहिरा आहे म्हटलं मी, आधीच बी बहिरे आहे म्हटलं. जोरात बोला जरा माय माऊल्या, मी तुमच्याच पार्टीतले. बोला ना तुम्ही. हा, त्यांनी काय केलं?
आपल्याला बसला हाफ तिकीट केलं, लाडकी बहीण योजना चालू केली. हाफ तिकीट ते विषय मला लाडकी बहीण, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, हाफ तिकीट, ते योजना, ते सगळं सगळं मला बाजूला ठेव. मला सांगायचा पॉइंट असा आहे की स्टँड वरती बस येण्याच्या अगोदर जावं का बस पुढे निघून गेल्यावर जावं? अगोदर जावं. मग आपलं कीर्तन एक स्टँड आहे आणि मी बोलते ती माझी बस आहे. मग मी काय सांगत होते तुम्हाला? आ कुठं माझी बस कुठपर्यंत आली होती? काय सांगत होते मी तुम्हाला? आम्ही इथं कशा करता आलो? आज या ठिकाणी आदिनाथ महाराज चोरमले यांच्या या मठावरती कशा करता आलोय? अखंड हरिनाम सप्ताह. कशा करताय? सुख मिळावं, समाधान मिळावं, मुक्ती मिळावी, मोक्ष मिळावा. ऐका माय बापांनो, अरे तुम्ही सगळं माझं माझं म्हणता. अरे जमीन माझी, जुमला माझा, बायका माझी, पोरं माझी, गुरं माझी, ढोरं माझी, सगळं माझं म्हणता. पण त्या देवाच्या दरबारामध्ये येता पण त्या देवाला माझं म्हणत नाही. म्हणजे तुकोबराय म्हणतात बाबा तुम्हाला सुख पाहिजे, समाधान पाहिजे ना, तर त्या देवा जवळ जा आणि त्या देवाला आपलंस करा. अभंगाच्या सुख नो हे त्या देवाशिवाय जीवनामध्ये सुख समाधान मिळणार नाही. म्हणून काय करायचं? त्या देवाजवळ जायचं, त्या देवाला माझं म्हणायचं, त्या देवाचं नामस्मरण करायचं, त्या देवाची भक्ती करायची. तो देव तुम्हाला आम्हाला काहीच कमी पडू देणार नाही. अरे ऐका, त्या आदमापूरचे माझे संत सद्गुरू बाळूमामा, त्यांच्या सद्गुरूचा मुळे महाराजांचा आपण इथं पुण्यतिथी निमित्त अखंड हरिनाम सप्ताह करतोय. अरे जिथं माझ्या मामांचं पाय आहेत ना, तिथं तुम्हाला आम्हाला काय देवाला मागण्याची गरज नाही गड्या. जाणीवपूर्वक लक्ष देऊन वाक्य ऐका. अरे जिथं माझ्या मामांचे पाय तिथं कमीच काय कमी? ऐका गड्या ऐका. अरे आज इथं माझ्या मामांचे पाय आहेत गड्या, काय कमी? एवढं सुंदर निविजन आहे, एवढी सगळी सुंदर लोक आहेत गड्या. कशा करता? तर माझ्या मामांची कृपा त्यांच्यावरती आहे, माझ्या मामांचा आशीर्वाद त्यांच्यावरती आहे. म्हणून तुम्ही आम्ही सगळेजण या ठिकाणी आलेलो आहे गड्या. खरंच ऐका गड्या, विचार करा ना गड्या, जिथं मामांचं पाय आहे तिथं कमीच नेमकं काय आहे गड्या? जिथं माझ्या मामांचे चरण असतात ना गड्या, तिथं काहीच कमी पडत नाही. ऐका गड्या ऐका, सुख पाहिजे तर देवाच्या दारामध्ये यायचं. अरे माझा देव काय करतो? अरे माझे संत सद्गुरू बाळूमामा काय करतात? अरे ज्याला चालता येत नाही त्याला चालायला लावतात. अरे ज्याला दृष्टी नाही त्याला माझे मामा दृष्टी देतात. अरे ज्याला हात नाही त्याला हात देण्याचं काम माझे मामा करतात. एखाद्या निपुत्रिकाला संतान देण्याचं काम माझे मामा करतात. आणि एवढंच काय गड्या, अरे एखाद्या प्रेताला जिवंत सुद्धा माझे मामा करून देतात गड्या. ही ताकद माझ्या मामांमध्ये गड्या, एवढी ताकद माझ्या मामांमध्ये. काय करतात माझे मामा?
निपुत्रिकाला संतान देतात. इथपर्यंत तुम्ही म्हणसाल ताई ठीक आहे गड्या, चाला येत नाही त्याला चालायला लावतात, ज्याला हात नाही त्याला हात देतात, ज्याला पाय नाही त्याला पाय देतात, ज्याला दिसत नाही त्याला दृष्टी देतात आणि निपुत्रिकाला संतान देतात. पण ताई ताई एक जरा चुकल्यासारखं वाटतंय की एखाद्या प्रेताला जिवंत करतात मामा. हो, प्रेताला जिवंत करतात. विचार करा गड्या, एके दिवशी बाळूमामांचा जिवलग मित्र गोंडाप्पा त्याचं नाव, तो गोंडाप्पा एके दिवशी मृत्यू पावला, मरण पावला आणि ते कळालं माझ्या संत सद्गुरू बाळूमामांना. अरे बाळूमामा आले आणि बाळूमामा म्हणाले, अरे हा माझा जिवलग मित्र, बालपणीचा मित्र गोंडाप्पा मला न सांगता मेलाच कस काय. आता विचार करा गड्या, माणूस सांगून मरल का हो? मरण सांगून येतं का हो? मरण मरण सांगून येत. देव पण किती हुशार आहे गड्या, चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी. देव एवढा 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 हुशार आहे ना गड्या देव. देवानं सगळ्यांच्या जन्माची तारीख सगळ्यांना माहीत होऊन दिली, पण देवानं प्रत्येकाच्या मरणाची तारीख कुणालाच माहीत होऊन दिली नाही. कारण देवाला कळालं, अरे मरणाची तारीख जर या लोकांना आपण माहीत होऊन दिली ना, तर ही लोक एवढी वाईट आहेत, एवढी वाईट आहेत, ती नीट मरणार नाहीत गड्या. हे देवाला सुद्धा माहित होतं. मग देवानं सगळ्यांच्या जन्माची तारीख माहित होऊन दिली. आपण सहज बोलता बोलता म्हणतो आज काय माझा वाढदिवस, म्हणजे माझा आज नाही बरं का, आपण काय म्हणतो सहज बोलता बोलता म्हणतो आज माझा काय वाढदिवस आहे. म्हणजे जन्माची तारीख सगळ्यांना माहित आहे, मरणाची तारीख कुणाला सुद्धा माहित नाही. देव किती हुशार आहे गड्या. मरणाची तारीख देव सांगेल का? ऐका गड्या ऐका. अरे मरण जर माणसाला सांगून येत असतं ना, आजपर्यंत जगातली सगळी लोक एकमेकांसोबत चांगली राहिली असती, चांगली वागली असती. पण मरण हे माणसाला सांगून येत नाही, पण कधी एकेकाळी मरण येणार आहे, तुम्हाला आम्हाला मरून जावं लागणार आहे गड्या. हा आपला नेम आहे गड्या. मग माणसाला सुख पाहिजे, पण माणूस दुःखी कधी होतो? ज्या वेळेस आपल्यापेक्षा मोठ्यांची आपण लोकांकडे बघतो ना, त्यावेळेस माणसाला जास्त दुःख होतं. ऐका गड्या ऐका. झोपडीवाल्यानं बंगलावाल्याकडे बघितलं तर तो दुःखी आहे, पण त्याच झोपडीवाल्यानं रस्त्यावरती राहणाऱ्या भिकाऱ्याकडे बघितलं तर तो सुखी आहे, समाधानी आहे गड्या. अरे जो सायकल वरती चाललाय त्यानं जर 4 चाकीमध्ये चालणाऱ्याकडे बघितलं तर तो दुःखी आहे, पण जो सायकल वरती चाललाय त्यानं चालत अनवणी पायानं निघालाय ना, त्याच्याकडे बघितलं तर तो जगात सगळ्यात सुखी आहे. देविले आनंदे तैसेच राहावे, देविले आनंदे तैसेच राहावे, देविले आनंद तैसेच राहावे, देविले आनंद तैसेच राहावे. जित्या सुधावे समाधान, जित्या सुधावे समाधान, देविले आनंद तैसेच राहावे, देविले आनंद तैसेच राहावे, देविले आनंद तैसेच राहावे, देविले आनंद तैसेच राहावे. ठेविले आनंद ते तैसेची राहावे. जसा देव ठेवल ना गड्या, तसं तुम्हा आम्हाला राहावं लागतं. त्या देवानं चांगला मार्ग दाखवलाय, त्या मार्गाने तुम्हा आम्हाला चालावं लागतं. मग देवाला माझं समना, संसाराला माझं माझं म्हणू नका. एकतर बायकांना असं वाटतं की आमच्यामुळे संसार चाललाय, कधी कधी पुरुषांना असं वाटतं की आमच्यामुळे संसार चाललाय. ऐका कीर्तनाला आले पुरुष म्हणतात तुम्ही हुशार आहे, पण तुमच्यापेक्षा तुमची बायको डबल हुशार आहे. कसं हुशार आहे सांगू का? 2 जण नवरा बायको होती आणि लग्न झाल्या झाल्या 2 जण फिरायला गेलती आणि गाडीवरती आपली निघाले होते. पहिल्या बायका नवऱ्याला होय व आहो म्हणायच्या, बोलायचं का नाही असं आव जावं. आता उलट झालंय, आता तुम्हाला म्हणावं लागतं होय ग. पहिलं ह्या म्हणायच्या होय व आणि तुमच्या माग माग पडायच्या. आता उलट झालंय, आता तुम्हाला तिला सारखं म्हणावं लागतं होय ग होय ग होय ग म्हणून तिच्या माग पळावं लागतं. ऐका घड्या का, मला सांगायचंय का, तुम्ही हुशार आहे, तुमच्यापेक्षा तुमची बायको डबल हुशार. कशी हुशार आहे का? नवीन लग्न झालेलं होतं, 2 जण नवरा बायको गाडीवरती निघाले होते. आता गाडीवरती निघालेली होते, पाठीमाग बिचारी किरपान होती आणि गाडी निघालेली होती. आणि गाडी निघालेली असताना गाडी ह्यानं फास्ट घेतली. आता हिला काय वाटू लागली? भीती वाटू लागली. ही म्हटली गाडी जरा हळू घ्या. ह्याला आला राग, गाडी हळू चालवा, हळू घ्या म्हटल्यानंतर ह्याला काय झाला? राग आला. आणि राग आल्यानंतर ह्यानं जलभावीच्या मधल्या स्टँड मध्ये गाडी उभा केली आणि बायकोला म्हटला खाली उतर. ही म्हटली उतरत नाही. तो म्हटला खाली उतर.
ही म्हटली उतरत नाही. तो बायकोला म्हटला एकदा सांगतोय ना खाली उतर. ही म्हटली एकदा सांगितलं ना उतरत नाही. परत हा म्हटला एकदा सांगतोय ना खाली उतर म्हणजे उतर. आता बायको बी म्हटली नाही उतरावं. तर एवढ्या मोठ्या जय भावीच्या चौकामध्ये उभा केलंय, 10-12 माणसं चौकामध्ये आहेत आणि नाही उतरावं तर पुन्हा अपमान होतोय. बिचारी आपली गपचूप गाडीवरनं खाली उतरली आणि ह्यानं लगेच म्हटला काय जास्त बोलायची गरज नाही. बायको म्हटली का? ही म्हटला माझं आहे गाडी चालवायचं काम आणि तुझं आहे गाडीवरती गपचीप बसायचं काम. बायको बी म्हटली तू आता नाही काही बोलत, तुला तू घरी चल घरी मग तुला सांगती. दोघं जण नवरा बायको घरी गेले आणि संध्याकाळची जेवणाची बायकोनं बटाट्याची भाजी बनवली. घरामध्ये जेवढे काही मसाले होते की नाही तेवढे सगळे मसाले एका भाजीला टाकले आणि वाढलं जेवायचं ताट. आता जेवायचं ताट वाढलं आणि घेतला पहिला घास. आता पहिला घास मुखामध्ये घेतल्याबरोबर ह्याला लागलं तिखट. ह्यानं लगेच तिला हाक मारली, अगं तुला काय अक्कल आहे का नाही? तुला काय कळतं की नाही? वेडी झालीस की काय? बायको म्हणाली काय झालं एवढं ओरडायला? हा म्हटला अगं घरामध्ये जेवढे काही मसाले होते तेवढे सगळे मसाले एकाच भाजीला टाकले की काय? ही म्हटली जास्त शहाणपणा करून बोलायची गरज नाही. हा म्हटला का? ही म्हटली माझं आहे भाजी बनवायचं काम आणि तुझं आहे गपचीप खायचं काम. जशास तसं घड्या तुम्ही हुशार आहे पण तुमच्यापेक्षा तुमची पत्नी तुमची बायको डबल हुशार आहे गड्या. मग सुख पाहिजे असेल तर कुठं जा? माझ्या देवाच्या दरबारामध्ये जा. सांगितलं गड्या त्या मुळे महाराजांनी कधी एकेकाळी किती ताकद आहे व मामांच्या शब्दाचे मामांच्या नावाची. ऐका बरं ऐका आपल्याला त्या मुळे महाराजांच्या नावाची, ज्या मुळे महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त हा अखंड हरिनाम सप्ताह चाललाय आणि ज्या संत सद्गुरू बाळू मामांचे गुरु असणारे मुळे महाराज आहेत त्यांच्या नावानं हा अखंड हरिनाम सप्ताह चाललाय. त्यांच्या नावाची ताकद ऐकायची. काय ऐकायची? ताकद. सर्वांनी मी म्हणते तेच माझ्या पाठीमाग म्हणायचा. सर्वांनी नामाची ताकद ऐकायच्या. बोला बोला बाळू मामाच्या नावानं, मुळे महाराजांच्या नावानं. ऐका गडे ऐका मी काय म्हंटल? नावाची ताकद ऐकायची. मी म्हणते तेच तुम्ही माझ्या पाठीमाग म्हणायचं. मग मी काय म्हंटल? बोला बोला बाळू मामाच्या नावानं. चांग भला म्हणा म्हंटले का? मी काय म्हंटल? मुळे महाराजांच्या नावानं चांग भला म्हणा म्हंटले का? अरे न सांगता पॉप तुमच्या मुखातून चांग भला हा शब्द निघून गेला ना. अरे हीच तर माझ्या आत्मापूरच्या संत सद्गुरू बाळू मामांच्या नामाची ताकद आहे आणि संत सद्गुरू मुळे महाराजांच्या नामाची ताकद आहे गड्या. न सांगता तुमच्या मुखातून आपोआप चांग भला हा शब्द जातो. अरे जसं माझ्या मुळे महाराजांनी माझ्या संत सद्गुरू बाळू मामांना चांगला मार्ग दाखवण्यासाठी पंढरपूरला नेलं ना, तसं माय बापांनो कधीतरी या संसार रूपी मार्गातून वेळ काढून पंढरपूरला जा. अरे पंढरपूरला गेल्यानंतर बघा तिथं काय आहे? तिथं जगाचा बाप आणि जगाची आई उभा आहे. त्या जगाच्या बापाचं आणि जगाच्या आईचं नाव म्हणजे विठोबा. लखनजी कोलाना, रामजी कोलाना, लखनजी कोलाना, रामजी कोलाना, लखनजी कोलाना, रामजी कोलाना, लखनजी कोलाना. चलो आओ जी, चलो आओ जी, प्रभु श्री रामचंद्र भगवान की. चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में. चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में. चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में. चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग ज्ञानोबरायांचे प्रियस्य असणारे प्राणस्य असणारे वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे भक्तीचे शिरोमणी माझे जगद्गुरु तुकोबराय यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. तुमच्या या पुण्यभूमी पावनभूमी नगरीमध्ये मुळे महाराजांच्या या पुण्यतिथी निमित्त चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि त्या निमित्तानं आजची 4थ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्या वाटेला आली. त्या योगानं तुम्हा सर्वांचंच मला दर्शन विठ्ठल ऐका. आज
या ठिकाणी चौथ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्या वाटेला आलेली आहे. मी तुमचीच लेक आहे, तुमचीच नाते, तुमचीच मुलगी आहे, तुमचीच बहीण आहे. तुम्ही माझ्यासोबत बोलायचं आणि मी तुमच्यासोबत बोलायचं, असंच कीर्तन करायचं. अरे आपल्या या पुण्यभूमी पावनभूमी नगरीमध्ये त्या जगाच्या मालकाचा आदमापूरच्या राजाचं ऐकाकडे ऐका, त्या आदमापूरच्या राजानं इथं यावं. देव सहजासहजी कुणाच्या गावामध्ये कुणाच्या वस्तीवरती कुठंच येत नाही गड्या. आज या ठिकाणी तुमच्या या पुण्यभूमी पावनभूमी नगरीमध्ये त्या मोरे महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, अखंड हरिनाम सप्ताह आणि त्या निमित्तानं आजचा चौथा दिवस आहे. तुम्ही आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत. ऐका माय बापांनो, मी तुमचीच लेक, तुमचीच नात, तुमचीच बहीण, तुमचीच मुलगी का म्हटलं? सर्वांनी माझ्याकडे लक्ष द्यायचं आणि माझ्यावर बोलत जायचंय गड्या. तुमचा तालुका बोला बोला ना. तुमचा तालुका माळशिरस, माझा तालुका, तुमचा जिल्हा माझा जिल्हा. मग एकाच तालुक्यातलं, एकाच जिल्ह्यातली, एकाच मातीतली माणसं आहे की नाही? मग मी तुमचीच लेक, तुमचीच नात, तुमचीच मुलगी, तुमचीच बहीण आहे की नाही? आहे ना? तुम्ही माझ्यासोबत बोलायचं आणि मी तुमच्यासोबत बोलायचं, असंच कीर्तन करायचं. विठ्ठल विठ्ठल ऐका, फार सुंदर असं नियोजन आहे, फार सुंदर. सगळी आपली लोक आहेत, सगळी आपली माणसं आहेत. ऐका, अभंग 4 चरणाचा आहे, जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. या अभंगामध्ये तुकोबराय म्हणतात, बाबा त्या देवाजवळ जायचं, त्या देवाला आपलंसं करायचं, त्या देवाला माझं म्हणायचं. मग तुम्ही म्हणचाल ताई, गेलोही आम्ही त्या देवाजवळ, म्हटलोही त्या देवाला आम्ही माझं म्हटलो, तर काय होईल? तर ऐका माय बापांनो, त्या देवाला माझं म्हटल्यानंतर, त्या देवाजवळ गेल्यानंतर तो देव आपल्याला सुख समाधान दिल्याशिवाय राहणार नाही. कारण बसलेले सगळेजण तुम्ही इथं आला. ऐका, आज या ठिकाणी मठाधिपती आदिनाथ महाराज चोरमले यांच्या या सहकार्यानं, त्यांच्या आशीर्वादानं इथं अखंड हरिनाम सप्ताह चालूय. तुम्ही आम्ही सगळेजण आलोय. कशा करता आलोय? सगळ्यांना सुख मिळावं, समाधान मिळावं, याच्या करता आलोय की नाही? बोला बोला ना. मुके आहे का तुम्ही सगळे? बोलत जा जरा. बोलणारी माणसं मला आवडतात. कशा करता आला? सुख पाहिजे म्हणून आला. मग तसेच माझे जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, बाबा सुख पाहिजे ना, तर काय करा? त्या देवाला आपलंसं करून घ्या. आपुला तो एक देव करून घ्यावा, ते नेहमी जीवा सुख नाही, ते देवाशिवाय सुख नाही गड्या. मग तुम्हाला आम्हाला वाटतं आपल्याजवळ सुख यावं, समाधान यावं, तर आपल्याजवळ सुख समाधान येत राहील. आपल्याजवळ दुःख यायला सुद्धा अवसान घावणार नाही गड्या. ए रती माईके दुःखाची जनती नाही आदी अंती अवसान. आपल्याजवळ दुःख यायला सुद्धा अवसान राहणार नाही. पण कधी? त्या देवाला आपण आपलंसं केल्यानंतर. मग प्रत्येकाला वाटतं या देहाचा नाश व्हावा का अविनाश व्हावा? बोला बोला ना. शांत बसा बाळांनो. ऐका ऐका ऐका. ए दादा दादा, नंतर कीर्तन झाल्यानंतर बोलायचा. ऐका, माझ्याकडे लक्ष द्या तुम्ही. माझ्याकडे प्रत्येकाला वाटतं की नाही या देहाचा नाश व्हावा का अविनाश व्हावा? असं वाटतं. अविनाश व्हावा वाटतो की नाही? मग या देहाचा नाश न होता या देहाचा अविनाश व्हावा असं जर वाटत असेल ना, तर काय करायचं? त्या देवाच्या नावाची पिसं लावून घ्यायची, त्या देवाच्या नावाचं वेड लावून घ्यायचं. आणि ऐका माय बापांनो, एकदा का त्या देवाच्या नावाची पिसं लावून घेतली, त्या देवाच्या नावाचं वेड लावून घेतलं ना, तर या देहाचा नाश नाही तर अविनाश झाल्याशिवाय राहत नाही गड्या. अविनाश करी आपोली आईसे लावे मना पिसे गोविंदाचे. ए रती माईके दुःखाची जनती नाही आधी अंत्य अवसान. मग माणूस किती वर्ष जगला, किती वर्ष राहिला, याला किंमत नाही, तर माणसानं जगून काय कीर्ती केली याला किंमत आहे गड्या. तुका म्हणे का मरणेची सरे उत्तम चिवरे कीर्ती मागे. हा झाला अभंगाचा थोडक्यात भावार्थ. विठ्ठल 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 विठ्ठल. ऐका, माझ्या बुद्धीच्या मानानं, माझ्या वयाच्या मानानं, माझ्या ज्ञानाच्या मानानं अभंगाचा थोडक्यात भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केला. यदा कदाचित एखाद्या चरणाला स्पर्श होणार नाही, एखादं चरण सांगता येणार नाही. उद्या कुणी म्हणायला नको ना ते कारुंडेच्या आरती तयाल्या निम्म निम्म सांगून निघून गेल्या. तसंही तुम्ही काही मला बोलणार नाही, तुम्ही काही मला म्हणणार नाही. मी तुमचीच लेक, तुमचीच नात, तुमचीच मुलगी, तुमचीच बहीण आहे. आता खरी कीर्तनाला झाली सुरुवात. आपण कुठं जन्माला आलो माय बापांनो? या महाराष्ट्राच्या मातीमध्ये. ऐकाकडे ऐका, माय बापांना तुम्हाला विचारलं ना, हा महाराष्ट्र कुणाचा आहे? अरे स्वाभिमानानं अभिमानानं सांगायचं, 3 महापुरुषांचा हा महाराष्ट्र आहे. एक म्हणजे आळंदीचे ज्ञानोबा, 2 म्हणजे देहूचे तुकोबा आणि 3 म्हणजे पंढरीचे विठोबा. या 3 महापुरुषांचा हा महाराष्ट्र आहे. अरे वाजवा माय बापांना टाळी. अरे माझ्यासाठी टाळी. ऐका ऐकाकडे ऐका ऐका, माझ्यासाठी टाळी वाजवूच
वाजवूच नका गड्या. मी तुम्हाला माझ्यासाठी टाळी वाजवा म्हंटलच नाही गड्या. ह्या 3 महापुरुषांनी या महाराष्ट्रामध्ये एवढी कीर्ती केली ना गड्या, त्यांच्यासाठी टाळी वाजवा म्हटलं. आळंदीचे ज्ञानोबा, देहूचे तुकोबा आणि पंढरीचे विठोबा. तुम्हाला आम्हाला स्वाभिमान अभिमान वाटला पाहिजे. ऐका, माणसाला नको त्या गोष्टीचा अभिमान वाटतो. ऐका, एखाद्या श्रीमंत माणसाला श्रीमंतीचा अभिमान वाटतो. अरे एखाद्या पाटील नावाच्या माणसाला पाटील असल्याचा अभिमान वाटतो. अरे एखाद्याकडे भरपूर धन दौलत असेल तर त्या धन दौलतीचा त्याला अभिमान वाटतो. पण ऐका माय बापांनो, माणसाला कोणत्या जातीचा, कोणत्या धर्माचा, श्रीमंतीचा अभिमान असू नये, तर माणसाला अभिमान फक्त एका गोष्टीचा असावा की आम्ही महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आलो ना, याचा फक्त तुम्हाला अभिमान असला पाहिजे गड्या. आपल्याला जातीचा, माणसाचा, दुसऱ्या कोणत्या गोष्टीचा अभिमान असू नये, तर फक्त आणि फक्त या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आलो याचा अभिमान असावा. कधी कधी मला आनंद वाटतो, मला स्वाभिमान वाटतो की या महाराष्ट्राच्या मातीमध्ये मी जन्माला आली. ऐका, महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आली याचा तर अभिमानच आहे, पण याचा अभिमान वाटतो की जगाचा बाप ज्या जिल्ह्यामध्ये नांदतो ना माय बापांनो, त्या जिल्ह्यामध्ये तुमचा आमचा जन्म झालाय गड्या. जेथे वैष्णवाचा वास, जेथे वैष्णवाचा वास, धन्य भूमी पुण्यदेश, धन्य भूमी पुण्यदेश, धन्य भूमी पुण्यदेश. जेथे वैष्णवांचा वास, ऐका, धन्य भूमी पुण्य देश, एवढा पुण्यवान देश आहे. तुम्हाला आम्हाला स्वाभिमान वाटला पाहिजे, अभिमान वाटला पाहिजे की जगाचा बाप ज्या जिल्ह्यामध्ये नांदतो त्या जिल्ह्यामध्ये तुमचा जन्म झाला गड्या. ऐका माय बापांनो, त्या देवाजवळ जायचं, त्या देवाला आपलंसं करून घ्यायचं. पण त्या देवाला आपलंसं करण्यासाठी काय करावं लागतं? अगोदर गुरु करून घ्यावं लागतं. अगोदर काय करावं लागतं? आपल्याला कुणीतरी चांगला मार्ग दाखवणारा मार्गदर्शक भेटावा लागतो, गुरु भेटावं लागतं. एके दिवशी सामान्य मनुष्य लोकांमध्ये जन्माला आलेले माझे संत सद्गुरू बाळू मामा होते. आणि माझ्या बाळू मामांचं झालं असं, माझे बाळू मामा जन्माला आल्या इतर लेकरांसारखे करत नव्हते. इतर मुलं जशी खेळायची, बागडायची तसे बाळू मामा करत नव्हते. अरे बाळू मामा काय करायचे तर उंच झाडावरती चढायचे, उंच झाडाला उलट लोंबकायचे. अरे काठ्यावरती माझे बाळू मामा चालायचे. अरे गावातली लोक हे दृश्य पाहिजे, गावातली लोक म्हणायची, त्या सुंदरा मातेला म्हणायची, ए सुंदरा माता, तुझ्या मुलाला काहीतरी भूतबाधा झालेली असावी, तुझं लेकरू सामान्य मनुष्य नाही, तुझ्या लेकराला काहीतरी झालेलं आहे. असं सांगितल्यानंतर गावामध्ये देवऋषी होता, त्या देवऋषाला बोलवलं आणि त्या देवऋषाला माझ्या मामांच्या अंगावरची भूतबाधा बाजूला काढायला सांगितली. ऐका ऐका माय बापांनो, अरे जे संत महात्मे या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आले ना गड्या, त्या प्रत्येकाला त्रास हा भोगावा लागतो. लोक त्रास फार देतात गड्या. तुम्ही कितीही चांगलं वागा, लोक तुम्हाला नाव ठेवणार, लोक नावच ठेवणार गड्या. जास्त बोललं की म्हणणार फार बडबड करता, कमी बोललं की म्हणणार मुकय, बोलायला येत नाही. एखाद्याच्या घरी जावं तर म्हणतात याला काही काम धंदा नाही म्हणून सारखं येतं, आणि एखाद्याच्या घरी जाऊ नाही म्हटलं तर ती म्हणतात गर्विष्ठपणा आहे, फुगीरपणा आहे म्हणून घरी येत नाही. अरे करायचं तरी नेमकं काय गड्या? लोकांना कसंही वागा, लोक नावं ठेवल्याशिवाय राहत नाहीत. मग माझे बाळू मामा लोक नावं ठेवायला लागले. मग बाळू मामाच्या माता पित्यांनी, सुंदरा मातेनं, मायाप्पांनी काय ठरवलं तर आपल्या बाळू मामांच्या अंगामध्ये असलेली भूतबाधा बाजूला काढायची. म्हणून समोर देवऋषी बोलवला. देवऋषाने माझ्या मामांच्या अंगावरती चाबूक होता, चाबूक, आणि त्या चाबुकानं माझ्या मामांच्या अंगावरती फटके मारायला सुरुवात केली गड्या. आणि झालं असं मामांचा अधिकार एवढा मोठा, अधिकार एवढा मोठा. अरे त्या देवऋषानं माझ्या मामांच्या अंगावरती फटके मारले ना माय बापांनो, अरे तो मारलेला चाबूक, ते मारलेले फटके माझ्या मामांना नव्हते लागत, तो मार, ते फटके त्या देवऋषाला लागत होते. एवढा अधिकार माझ्या संत सद्गुरू बाळू मामांचा होता गड्या, एवढा अधिकार होता. असे अधिकार संपन्न संत माझे संत सद्गुरू बाळू मामा होते. पण तेच बाळू मामा असताना कोण होते? मनुष्य होते की नाही? तुम्ही आम्ही असताना कोण आहे? बोला बोला ना, तुम्ही आम्ही असताना
नाही, माणूसच आहे, मी नाही म्हणत भूत आहे म्हणून. तुम्ही आम्ही असताना माणूसच आहे, पण त्या देवाला सोडून आल्यामुळे तुम्हा आम्हाला जीव ही उपाधी निर्माण झाली. मग संत बाळूमामा सुद्धा असताना काय होते? माणूस होते, पण ते देवाला सोडून आले नाहीत, तर ते देवा जवळ गेले. माझे मामा रस्त्यानं चालत चालत निघाले आणि रस्त्यानं चालत चालत असताना मामांना बासरीचा आवाज ऐकू आला आणि मामा बासरीच्या आवाजाच्या दिशेने निघाले. आणि मामा बासरीच्या आवाजाच्या दिशेने निघाल्याबरोबर मामा गेले. मामा पाहतायत तर काय, एका झाडाखाली, एका वृक्षाखाली मुळे महाराज बासरी वाजवीत बसले होते. त्यावेळेस मुळे महाराजांजवळ माझ्या संत सद्गुरू बाळूमामांनी जावं आणि बाळूमामा मुळे महाराजांजवळ गेल्यानंतर मुळे महाराज म्हणतायत, ऐकणारे 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 बाळू धनगरा, ऐका, माफी मागून वाक्य बोलते, हे मी नाही म्हणत बाळू धनगरा. मुळे महाराज म्हणतायत, अरे बाबा, माझ्या बाळूमामांना मुळे महाराज म्हणतायत की बाबा, तुझं तिकडं गुरं राखायचं सोडून, मेंढरं राखायचं सोडून इथं काय काम आहे? माझ्या बासरीचा स्वर ऐकायला कशा करता आला? ऐकणारे ऐकणारे बाबा, मी जातीनं शिंपे, मी फुकट कधी कुणाला काही देत नाही, मी कुणाजवळ जात नाही गड्या, मी कुणाला काही सुद्धा देत नाही गड्या. असं म्हटल्यानंतर बाळूमामा म्हटले, मी तुम्हाला काहीच मागायला आलो नाही, पण कमीत कमी तुमचा आशीर्वाद तरी मला मिळेल. मुळे महाराज म्हटले, बाबा, आशीर्वाद मी फुकट देईल तुला असं वाटतं का गड्या? मी तुला फुकट आशीर्वाद देणार नाही. तू जातीनं धनगर आहे तर मेंढर राखायला जायचं काम करायचं सोडून तू इथं माझ्या बासरीचा स्वर ऐकायला आला. माझे बाळूमामा काय करायचे तर उंच डोंगरावरती जायचे, हातामध्ये काठी असायची, सोन्याचं घुंगरू गोपनीला असायचं. आणि माझ्या मामांचा अवतार कुणाचा होता तर ऐका, सोन्याचं घुंगरू गोपनीला बाळूमामाला राखणीला. 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 सर्वांना जगाचा मालक आत्मापूरचा राजा कुणाचाही राखण करण्याकरता येत नाही गड्या. आणि ऐका, तो बाळूमामांचा अवतार म्हणजे कुणाचा अवतार आहे? रिद्धी सिद्धीचा योगी राज, भोळ्या भक्तांना तारी आज. रिद्धी सिद्धीचा योगी राज, भोळ्या भक्तांना तारी आज. सोन्याचं 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 घुंगरू गोपनीला बाळूमामाला राखणीला. 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 बोला बोला बाळूमामाच्या नावानं. ऐका, माझे मामा काय करायचे तर उंच डोंगरावर